नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉलेजमध्ये काहीतरी संकट आलेलं असतं, त्यामुळे सगळेजण स्वतःचा जीव वाचवून धावत असतात. त्यावेळी मात्र काव्याच्या हातातील घड्याळ खाली पडतं, तर काव्या अनिशाला म्हणत असते, पार्थ देशमुखांनी दिलेलं घड्याळ आहे, मला जायला पाहिजे. तर अनिशा तिला समजावत असते, तिला म्हणत असते, जीव वाचवायचा सोडून तुझं घड्याळाचं काय आहे गं? तर काव्या म्हणते, मला जायलाच पाहिजे आणि ती आतमध्ये घड्याळ शोधण्यासाठी जाते. इकडे घरी पार्थ नंदिनी आणि मानिनीला म्हणत असतो, काव्या जेन्युइन आहेत, प्रामाणिक आहेत, म्हणून मला त्या आवडतात. तर मानिनी पार्थला सांगत असते, पण ती जशी दिसते तशी नाहीये पार्थ. तर लगेच नंदिनी आश्चर्याने विचारते, म्हणजे? तर मानिनी म्हणत असते, म्हणजे तिचं. तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो. पार्थला आता खरं तर अनिशाने फोन केलेला असतो काव्याबद्दल सांगण्यासाठी. तर पार्थ अनिशाला म्हणतो, काव्याला काय झालंय? आणि फोनवरचं ते बोलणं ऐकून तर पार्थला आता धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं, आता पार्थ लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये काव्याजवळ जाईल का? किंवा आता तो जेव्हा काव्याकडे जायला निघेल तेव्हा मानिनी त्याला थांबवेल का? आणि मानिनीच्या सांगण्यावरून तो थांबेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.